वाहन उद्योगातली उलाढाल 50 लाख कोटींवर नेण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। नागपुरातल्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधल्या होरिबा कंपनीच्या वैद्यकीय उपकरण आणि कन्झ्युमेबल्स उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते। वाहन उद्योग क्षेत्रात जपाननं चांगली प्रगती केली आहे, मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये भारतानं जपानला मागे टाकलं असून भारतातील वाहन उद्योगातली उलाढाल 7 लाख कोटींवरून 20 लाख कोटींवर पोहोचली। येत्या काळामध्ये ही उलाढाल 50 लाख कोटींवर पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे असं ते म्हणाले। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, होरिबा लिमिटेडचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुची होरिबा, होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ जय हाकू, होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ राजीव गौतम उपस्थित होते। पुढे गडकरी म्हणाले की विदर्भ हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास भाग आहे, त्यामुळे या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। भारतामधून जवळपास 40,000 कोटींची निर्यात सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला। शेतकऱ्यांना पारंपरिक शेती न करता ऊर्जादाता आणि इंधनदाता बनावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला बऱ्याच अंशी यशही मिळालंय। इथेनॉलचा एक पर्यायी इंधन म्हणून उपयोग होतोय। हायड्रोजन हे नवं इंधन भारताचं भविष्य आहे। आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरेल असंही गडकरी म्हणाले। राज्यामध्ये सेमीकंडक्टरचा प्रकल्प यावा यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं सहकार्य राज्य सरकार करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। भारत हळूहळू मेडिकल डिव्हाइसेसचा हब होतोय। आता जवळपास $10 बिलियन आपला एक्सपोर्ट सुरू झालेला आहे आणि त्यातनं या अशा फॅसिलिटीमुळे मोठ्या प्रमाणात मेडिकल डिव्हाइसेसची निर्मिती ही या ठिकाणी होणार आहे। आपल्या देशाकरता आणि एक्सपोर्ट करता देखील त्याची एक मोठी फॅसिलिटी निर्माण होणार आहे। त्यासोबत ही जी होरिबा कंपनी आहे, जवळपास 29 देशांमध्ये ही कंपनी आहे आणि सेमीकंडक्टरमध्ये यांचं मोठं काम आहे। त्यांच्याशी सातत्याने चर्चा आमची चालली होती की सेमीकंडक्टरमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी। तशा प्रकारे आज त्यांना मी ऑफर देखील दिली आहे की तुमच्याकरता आम्ही लँड ठेवलेली आहे, तुम्ही तुमचं पत्र द्या, आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो आणि त्यांनीही अतिशय पॉझिटिव्हली त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे। लवकरच त्यांच्याशी आम्ही निगोसिएशन्स करू आणि या ठिकाणी सेमीकंडक्टरच्या करता त्यांची इन्व्हेस्टमेंट येईल असा मला पूर्ण विश्वास आहे। आपली जी पॉलिसी आहे, मी असं म्हणतो की देशातली सर्वात चांगली पॉलिसी आहे, कारण आम्ही केंद्र सरकारच्या पॉलिसीपेक्षा अधिक काय देता येईल, त्याला कॉम्प्लिमेंट कसं करता येईल अशा प्रकारची पॉलिसी तयार केली आहे। त्यामुळे आता 3 मोठ्या कंपन्यांशी आमचं बोलणं चाललेलं आहे।